तिला एकटीला ठेवूनच पाणी आणायला जावं लागेल. रोहिणी, अगं मी आहे सत्या. मी आहे सत्या. रोहिणी मी आहे, घाबरू नको. तू एवढी काय किंचाळलीस? शांत हो. काय तू इथे काय करतोय? मी तुला बघायला चालू होतो. अगं तू बस ना इथे, बस ना. ए, माझ्या जवळ येऊ नको. ओके 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 पॅनिक नको. अगं मी तुझ्यासाठीच आलोय रोहिणी. तुला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तुला बघायला आलो की तू ओके आहेस का नाहीये. हा तू बस ना. हात नाही लावायचा, मला सांगितलेलं कळत नाही तुला? लांब हो, हात लावायचा नाही. ओके नाही लावत शांत हो. सायली, सायली. रोहिणी रोहिणी काय झालं? हा ए रोहिणी, काही नाही. अगं तिला बरं वाटत नाहीये ना बरेच दिवस, म्हणून मी आता ती ओके आहे का नाही ते बघायला आलो. तर ती ए, काय घाबरली होतंय? माझ्याकडे बघून उगाच रोहिणी काय होतंय? शांत शांत काय होतंय? बस तू इथे बस. बस शांत बस. शांत बस इथे. हा बरं वाटतंय? काय होतंय? विक्रांत, थांबा. अगं लवकर या. रोहिणीला बरं वाटत नाही, लवकर या. रोहिणी काय होतंय? शांत हो. विक्रांत लवकर या. पाणी. रोहिणीला बरं वाटत नाही. बघ ना कसं करतेय. रोहिणी काय तिला पाणी काय टाकायला? हे काम करा, खिडक्या उघडा. हा बाजूला हवाय होते, बाजूला. रोहिणी श्वास घे. रोहिणी ठीक आहे, हात सोड. रोहिणी श्वास घे. शांत हो. काय होतंय? हा? शांत हो. काय झालं होतं? का किंचाळत होतीस तू रोहिणी? बोल ना. अरे सांगा ना. हा, इथे रूम मध्ये आला होता, चोरासारखा काहीतरी घेत होता. अगं मी सांगितलं ना तुला मी का आलो होतो ते. चोर काय म्हणतेस तू? मला चोरी करण्याची सवय नाहीये, तुला सवय आहे. काय चाललंय तू? सतेज, खरं सांग, कशाला आला होतास तू इथे? काय म्हणतेय रोहिणी? तुम्हाला जशी रोहिणीची काळजी आहे ना तशी मलाही आहे. मी ती बरी आहे का नाही तेवढंच बघायला आलो होतो. नाही, खोटं बोलतोय हा माझ्या कपाटाच्या इथे काहीतरी करत होता. चोरासारखा आला होता आणि माझ्या बॅग मधनं नक्की काहीतरी घेतलंय. मी ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नको. हा मी काय चोर वाटतो का तुला? अरे मी काय येईन इथे चोरी वगैरे करायला? आणि मुळात तुझ्याकडे काय आहे चोरण्यासारखं? तू दुसऱ्यांकडे बोट दाखवताना स्वतःकडे बघ आधी. इथं कसं झालंय माहितीये का? चोराच्या मनात चांदणं. एक मिनिट. त्याची काळजी घ्यायला सायली इथे होती ना, मग तू कशाला इथे आला? सायली इथे नव्हती म्हणून तर आलोय मी. काय? हा सायली आता काय म्हणाले? तू खरंच नव्हतीस का? अरे पाणी संपलं होतं, ते भरायला गेले होते मी. सतीश, तुला कसं माहित नाही इथे नव्हते ते? माहितीये ना, ह्यांनी नक्की काहीतरी घेतलंय. ह्याचे खिसे चेक करा. तू काही केलेलं नाहीयेस ना, मग घाबरतोय का एवढा? मला खिसे चेक करू दे तुझे. अरे पण कशासाठी? एकदा गैरसमज दूर होऊ दे. अरे काय वेडा आहे का तू? म्हणजे तिलाही बोलता येईल ना मला.
जर काही असेल तिलाही बोलता येईल. एक मिनिट ऐक. ती म्हणाली खिसा चेक करा, तू लगेच चेक करतोय. तिच्या सवयी आपल्याला माहिती नाही आहेत का? तिच्या मनात असतं सारखं चोरी चोरी, म्हणून वाटतंय तिला. हे बघ, मी शांतपणे बोलतोय, आपण चेक करू नाही का? अरे पण का कशाला? बघू ना, तरी बघू ती ना. काय फालतूपणा आहे? नाही, बघू ना. अरे पण कशासाठी? अरे चेक तर करू दे मला. काय अरे तुम्ही चोर असल्याने काय ट्रीट करताय? तर बघ, म्हणाले होते ना नक्की काहीतरी असणार खिशात. काय चाकू आहे तो, अजून काय? हा नेमका काय प्रकार आहे? तू चाकू घेऊन का फिरायलास? आता हे सगळं तुम्हाला नव्याने सांगायचं का? अरे आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे इथे, माहितीये ना तुम्हाला. आधी माझ्यावर हल्ला झाला, मग अनुजावर हल्ला झाला, अभ्याचा खून झाला इकडे. आता माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी चाकू घेऊन फिरलो प्रोटेक्शनसाठी. तर काय बिघडलं? हा टिका नाही फिरत कोयता घेऊन. नाही, टिकेचं नको सांगू मग. टिकेची गोष्ट वेगळी, तुझी वेगळी. तुझं हे असं इथे चोरून येणं, हिने तुझ्यावर आरोप करणं, तुझ्याकडे हा चाकू असणं, हे सगळं संशयास्पद आहे. एक मिनिट तुम्ही सगळे सत्याला का बोलताय? मुळात तो इथे चोरी करायला काय येईल? इथे काय आहे चोरण्यासारखं? ते मला माहित नाही, पण माझी खात्री आहे ह्यानी नक्की काहीतरी चोरलंय. हा चोर आहे. ए तोंड सांभाळून बोल. मी चोर नाहीये, तू चोर आहेस. आधी चोऱ्या मऱ्या करायच्या, नंतर कांगावा करत फिरायचं. मी काहीच नाही केलं. तो वागायचा सतत एक नंबरची ढोंगेबाई आहेस तू. कॉलेजपासून बघतो ना हिला अशीच आहे. लोकांकडे येऊन रडायचं, सिंपती घ्यायची, लाड करून घ्यायचे. एक नंबरची नाटकी आहेस तू. मर ना, मर की. मारायला कुठे अडवलंय मी तुला? पण इथेच मरायचं. हं? काय ना, मी तुला मरायसाठी पण बाहेर जाऊ देणार नाहीये. अरे बे, ही तुझी नाटकं यांच्या समोर चालतील, माझ्या समोर चालणार नाहीत. बघेन आणि एक दिवस तुम्हाला सगळ्यांना मी चोर वाटतोय ना? ठीक आहे. ए सत्या, शांत बस. मामा पाणी घे जरा. आजपर्यंत माझ्या बापाने कधी माझ्या कानाखाली मारले नाही. ही कोण कुठली रोहिणी माझ्या कानाखाली मारते सगळ्यांसमोर. मला नडलेल्या कुठल्याच माणसाला सोडलं नाही, मी हिला पण नाही सोडणार. फक्त चोऱ्या माऱ्या करत एवढंच सगळ्यांना माहिती आहे ना. आता हिची सगळी नाटकं बाहेर काढतो आणि बाकीचे पण तिचीच बाजू घेतात ना. सगळ्यांची वाट लावणार. पण आधी रोहिणी. चूक केलीच रोहिणी, चूक केली. असं नव्हतं का? सत्या, हे काय करतोयस? दिसत नाहीये? हा, मला सगळं दिसतंय, पण तू काय करतोयस ना हे तुला कळत नाहीये. मित्रा, तुला कळत नाही आत्ता काय झालंय ते. तुझ्या लाडक्या रोहिणीने माझ्या कानाखाली मारली आत्ता सगळ्यांसमोर माझ्या. सत्या, तिचं चुकलंच आहे. रोहिणीने तसं वागायला नको होतं, पण तू हे काय करतोय?
अरे तिथे जे काय घडलं त्याचा तुला त्रास झालाय आणि त्यात तू दारू पिऊन अजून स्वतःला त्रास करून घेतोयस. कळतंय का तुला? काय करू सांग? शांत हो. तिथे जे काय घडलंय ना त्याचा शांतपणे विचार कर. नाही म्हणजे सध्या आपण सगळे कुठल्या परिस्थितीत अडकलोय कळतंय ना तुला? अशा परिस्थितीत आपण डोक्यात राग न घालता एकमेकांचा विचार केला पाहिजे, एकमेकांची साथ दिली पाहिजे. कळतंय तुला? आपण एकमेकांबरोबर राहिलं पाहिजे. तसं न करता तू जर डोक्यात राग घालून घेतलास ना तर त्याचा त्रास तुझ्या बरोबर आम्हाला सगळ्यांना होईल. त्यामुळे सध्या तरी डोक्यातून राग काढून टाक. मी कुठे रागवलो? अरे वेडा आहे का? मी कुठे रागवलोय? मी नाही रागवलो कोणावर. अरे सध्या ऐक ना. ऐक ना, मी कोणावरच रागवत नाही कधी. लोक माझ्यावर रागवतात. तुझी लाडकी रोहिणी आहे ना, ती माझ्यावर कॉलेजपासून रागवते. काय राग आहे माझ्यावर तिचं तिला माहिती. पण जिथे कुठे संधी मिळेल ना तिथे सगळा राग बाहेर करत असते. आता पण तेच केलं. कॉलेजवरनं आठवलं मला, तुला तो पार्किंगचा किस्सा माहिती आहे का? पार्किंग मध्ये नाही का माझा आणि रोहिणीचा राडा झाला होता. चल येतो. सॉरी हळूहळू बघू लागले बघू ना. ते तू हात सोड. दाखव ना किती. गप्पा बस, हात सोड. एवढी काय रडते अगं? काय नाही लागले बघ. काही नाही लागलं, काही दिसतंय ना लागलंय. गप्पा बस, तुला माहित नाही. सर मी आता सायकल घेऊन येत होते, हाताची बाईक घेऊन आला आणि मुद्दाम धडकला येऊन मला. हे बघ केवढं लागलंय. काही काय सर मुद्दाम नाही. खोटं बोलते ही. मी आता जस्ट तिथनं निघालो. किती स्पीड होतं रे माझं? होता स्पीड? काही हा खोटं बोलतोय सर, खोटं बोलतोय. तू खोटं बोलते कळलं का? काही काय बोलतो, दिसतंय ना केवढं काय लागलंय दिसते? मला. काहीच नाही लागलं. हे काय? तुला चांगला ओळखतो मी. मुलींकडे बघून 5 गाडी चालवायची. उगाच कम्प्लीट येतात का तुझ्या? अहो सर ही मैत्रीण आहे माझी. मी कशाला हिला बघून वेळी वाकडी बाईक चालवेन? ती उगाच कम्प्लीट करते तुझी. ती खोटं बोलते हो सर. बघा ना किती लागलंय ते. ए कोणावर हात चढून बोलतोय? हा तुझी दादागिरी आहे ना तुझ्या जवळ ठेवायची आणि कॉलेजमध्ये येताना बाहेरच ठेवायची. याला काय अर्थ आहे, सर? मी का- कोण कोणाला प्रपोज करताय? सर सर प्रपोज. ठीक आहे. हे बघ, इकडे उभा राहा इथे. हे बघ मला केवढे लागले. मी आता येत होते ना, हा मुद्दाम येऊन धडकला मला. हे सध्या काय झालं? अरे काय नाही रे, खोटं बोलते. हे काय जास्त लागलंय का? हो मग जास्त तू लागलं. गपलं जरा. हे बघ केवढंसं खर्चलंय. अरे काय नाही रे, एवढंसं लागलंय आणि मेलोड्रामा करताय आणि हे इश्यू करताय तू. आम्ही इश्यू करतोय. ठीक आहे, इश्यू काय असतो ना तुला आता सांगतो. तुझा आयडी दे. अहो सर, सर जाऊ दे ना आता. काय एवढं बोलू नकोस, आयडी दे. सर येस सर. आयडी घ्या. मी सांगतो प्रिन्सिपल सरांना. महिनाभर याला रेस्ट्रिकेट करा. अहो सर मी आई गो, सर खूप दुखतंय. ए तुझा मित्र आहेस ना? हा लेक्चरला जातो. नाही, तिला हॉस्पिटलला घेऊन जा. चल 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 चल. हळूहळू. ए ती सायकल चला. सायकल द्या. चला जेणे आपल्या लेक्चरला जा. चला मी जातो त्यांच्यावर. हा, सर तुम्ही पण चल जा. चल रोहिणी चल. हो. आणि तू पण आता इथनं निघायचं. महिनाभर कॉलेजमध्ये दिसायचं नाही. अरे चुकीचं आहे, आधीच सांगतोय. तुम्ही तमाशा बघताय? जा चल. अरे काय झालं? तुला फोन आला होता तिचा? नाही ना. आणि तू का रोहिणीची एवढी काळजी करायला? हा ठीक आहे, गेलाय सोबत. तो आला की कळन काय झालंय ते. अरे तो येईल, मग आपल्याला सांगेल, मग आपल्याला कळेल. त्यापेक्षा आपण जाऊन बघून येऊ ना. चल ना. अरे यार का तू? हे बघ, त्या रोहिणीमुळे तुला कॉलेजमधनं काढून टाकलं, विसरलायस का? आणि तू रोहिणीचीच काळजी करायला. हा कशी असली तरी मैत्रीण आहे ना आपली. चल ना, जाऊन बघूया ना. कळेल ना आपल्याला काय ते. काय आल्या का? चल ना अन्म्या. चल. ए ठीक आहे. काय झालं? ए बस. बरी आहे ना ती? जास्त लागलं नाही ना? कोण? रोहिणी? हा.
एवढंस खर्चटलं होतं, उगाच फ्रॅक्चर झालं करत होती. डॉक्टरने मलम दिला आणि पाठवलं घरी. काहीच लागलं नव्हतं तर एवढी नाटकं काय करत होती यार? आठवलं का? आठवलं, चांगलंच आठवलं. पण मला एक कळत नाही, त्यावेळी रोहिणी अशी का वागली? म्हणजे तिचा हात फ्रॅक्चर झाला नाहीये असं सरांना सांगून ती तुझं रस्टिकेशन थांबवू शकली असती, बरोबर? थांबवलं का? पण नाही थांबवलं, कारण ती नाटकी आहे रे. नाटकी आहे रे, खाली एक नंबरची नाटकी आहे. कॉलेजमध्ये पण नाटकच करायची आणि आता पण जे काही करते ना ती पण नाटकं. हे दे रे तो. हा, दारू नको. आणि ती रोहिणीची कसली नाटकं, काय बोलतोस? काय काय तुझी? ज्या मुलीसाठी आपण डोहाळे जेवण वगैरे केलं ना, त्याचं काय? नाही, ती प्रेग्नंट आहे म्हणून या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण तिला बरं वाटावं, तिला आनंद वाटावा म्हणून हे सगळं केलं ना. ती मुलगी प्रेग्नंटच नाही. काय झालं? करंट बसला. त्या तू म्हणजे रोहिणीची कॉलेजची नाटकं तू बोलतोयस ठीक आहे, पण नाही रे, मला पटत नाहीये. म्हणजे रोहिणी प्रेग्नन्सीचं नाटक का करेल ना? त्याने काय होणार आहे? ऐक ना, तू काय पोट बीट लावून नाच. काय लिहिलंय याच्यात? रोहिणीचा नवरा कधीच बाप बनू शकत. हे सध्या तू जे बोलतोयस तेच मेन्शन केलंय रे ह्याच्यात. हे भयानक आहे रे हे सगळं. म्हणजे आपण इतके दिवस तिच्यासाठी एवढं करत होतो, तिने फसवलंय आपल्याला. अरे सत्या, अरे रोहिणी खोटं बोलते आपल्याशी. आपण हे सगळं सांगितलं पाहिजे सगळ्यांना. सांगितलं पाहिजे ना. हा, तेच बोलतोय मी. सगळी नाटकं बाहेर काढली पाहिजेत तिची. एक मिनिट. काय झालं? हे बघ ना सत्या, ह्या रिपोर्टवरची डेट जुनी, म्हणजे त्यानंतर रोहिणी आणि तिच्या नवऱ्याने काहीतरी उपाय केले असू शकतात आणि त्यानंतर रोहिणी प्रेग्नंट झाली असू शकते ना. किती गोळा आहे रे तू. ठीक आहे, तू म्हणतो म्हणून मी विश्वास ठेवला. पण तू मला असा काही पुरावा आणून दाखवू शकतो का की रोहिणी खरंच प्रेग्नंट आहे? दाखवू शकतो? बोल ना. नाही दाखवू शकत ना. या खेळाची सुरुवात तिने केली ना, आता याचा शेवट मी करणार.